नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला प्रचाराची रणधुमाळी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। शरद पवारांकडून पुन्हा एकदा अजित पवारांची नक्कल। अशोक पवार कसा निवडून येतो या दादांच्या आव्हानाचीच पवारांकडून मिमिक्री। आणि सांगतात कसा आकार चालला चालू होतो। महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे संख्याबळावर नाही तर त्यावेळच्याच राजकीय परिस्थितीवर ठरणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंचं सूचक वक्तव्य। कोण हे निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून ठरवू असं आम्ही म्हटलेलं आहे। आज आम्ही संख्याबळावर असेल अमुक असं काही म्हटलं नाही। मी म्हटलं बिहारमध्ये संख्या आमची जास्त आहे पण आम्ही नितीशजींना केला मुख्यमंत्री। महायुती 160 ते 165 जागा जिंकणार। भाजप 95 ते 110, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गटाला 25 ते 30 जागा मिळतील, विनोद तावडेंचा दावा। भाजप 95 ते 110च्या या रेंजमध्ये जागा जाऊ शकतं। शिवसेना 40, 45, 50 पर्यंत जाईल, म्हणजे 160च्या आसपास, 165 वगैरे असं, 165 वगैरे हा एक तुमचा आकडा आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये। भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार फ्रेश किंवा रिपीट असू शकतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडेंचं हे सूचक वक्तव्य आहे। महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाहीये। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असा माझा विश्वास मुंडेंचा घरचा आहे। भाजपमध्ये 2 भाग झालेत। पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळं बोलतात। बटेंगे तो कटेंगे या पंकजांच्या मुंडेंच्या वक्तव्यावरूनच सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे 2 विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच 2 भाग झाले। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी आहेत। भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। मला वाटत असेल याचा फायदा इथे होऊ शकते तर मला वाटते हे फायदा होऊ शकतच नाही आणि अशी विधानं करून कुठल्याही निवडणुकीमध्ये काही फायदा उचलण्याचं काम होत असेल तर आम्ही त्याला कधी स्वीकार करणार नाही। भक्कम सरकारसाठी अजित पवारांना सोबत घेतलं। हम किसी को छोडेंगे नहीं, अगर किसी ने छेडा तो छोडेंगे नहीं। अजित पवारांना सोबत घेण्यावरून विरोधकांच्या टीकेनंतर तावडेंचा इशारा। राजकारणात आम्ही सुरुवात केली नाही। हम किसी को छेडेंगे नहीं, किसी ने छेडा तो छोडेंगे नहीं। अनेकदा मला आयुष्यामधून उठवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वर माझ्या सोबत आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप। मला जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला पण ईश्वर माझ्या पाठीशी आहे, जनता माझ्या पाठीशी आहे। मला ते माहिती आहे। त्यांनी मला जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला पण ईश्वर माझ्या पाठीशी आहे, जनता माझ्या पाठीशी आहे।